तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत IUPAC नेम्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आज आपण अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे IUPAC नेम्स शिकणार आहोत की त्याच्यासाठी तुम्हाला अवघड असे रूल्स पाठ करण्याची गरज पडणार नाही. एकदम सोप्या पद्धतीनं आपण हे नॉमेनक्लेचर आज शिकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी बघाव्या लागतील, काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. सर्वात पहिली आहे लॉंगेस्ट चेन. तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करावी लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा हा कंपाऊंड आहे. या कंपाऊंडमध्ये लॉंगेस्ट चेन कोणती आहे? तर इथं 2 चेन पॉसिबल आहेत. 1, 2, 3 आणि 4 अशी 4 कार्बनची चेन आणि 1, 2, 3 1, 2, 3 अशी 3 कार्बन्सची चेन. तर याच्यामध्ये आपल्याला लॉंगेस्ट चेन कोणती सिलेक्ट करायची? तर ही सिलेक्ट करायची. बिकॉज धिस चेन हॅज 4 कार्बन ॲटम्स ऑल्दो वी हॅव टू टेक अ टर्न्स. आपल्याला जरी कॉर्नर जरी घ्यावे लागले, टर्न जरी घ्यावे लागले, तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? लॉंगेस्ट चेनच सिलेक्ट करायची. रादर दॅन सिलेक्टिंग धिस चेन वी हॅव टू सिलेक्ट धिस चेन बिकॉज धिस चेन हॅज अ 4 कार्बन अँड धिस चेन हॅज अ 3 कार्बन्स. बघा, सो द लॉंगेस्ट चेन आपण बघितली. त्याच्यानंतर नंबरिंग करावं लागेल. नंबरिंग आपल्याला कसं करायचं आहे? फंक्शनल ग्रुप, मल्टिपल बॉन्ड किंवा ब्रांच ज्या बाजूने जवळून असेल तिकडून आपल्याला काय करावं लागेल? नंबरिंग करावं लागेल. ते कसं करायचं? फॉर एक्झाम्पल आपण याच एक्झाम्पलमध्ये बघू. इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? OH. तर या बाजूने आपल्याला नंबरिंग करावं लागेल. OH ग्रुप इकडून जवळ आहे म्हणून इथं 1, 2, 3 आणि 4 असं आपल्याला नंबरिंग करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काही सोप्या आणि अत्यंत इझी पद्धतीनं आपण 4 स्टेप्समध्ये त्याचं नॉमेनक्लेचर काढू शकतो. बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय? प्रिफिक्स म्हणजे सिंपल असेल ब्रांच. प्रिफिक्स म्हणजे असेल ब्रांच. तर ब्रांच म्हणजे काय असू शकते? तर बघा, तुम्ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलेली असेल तर त्याच्यामध्ये जर याच्यापैकी कोणता यांच्यापैकी कोणता जर ग्रुप आला किंवा ॲटम आला तर याला आपण म्हणू ब्रँच. फॉर एक्झाम्पल CH3 आला तर त्याला मिथिल म्हणूयात. C2H5 आला तर इथिल म्हणूयात. OCH3 आला तर मिथॉक्सी म्हणूयात. OC2H5 आला तर इथॉक्सी म्हणूयात. Cl आला तर क्लोरो म्हणूयात. Br आला तर ब्रोमो म्हणूयात. आयोडीन आला तर त्याला आयडो म्हणूयात. F आला तर फ्लोरो म्हणूयात. NO2 ला आपण नायट्रो म्हणूयात. त्याच्यानंतर 2 नंबरला येतो रूट वर्ड. रूट वर्ड म्हणजे काय? तर लॉंगेस्ट चेनमध्ये जेवढे कार्बन्स आहेत फक्त लॉंगेस्ट चेनमधले कार्बन मोजायचे, ब्रँचमधले कार्बन याच्यामध्ये घ्यायचे नाहीत. जर कार्बनची संख्या 1 असेल तर रूट वर्ड घ्यायचा मिथ, 2 असेल तर घ्यायचा इथ, 3 असेल तर प्रोप, 4 असतील तर ब्यूट, 5 असतील तर पेंट, 6 असतील तर हेक्स, 7 असतील तर हेफ्ट, 8 असतील तर ऑक्ट, 9 असतील तर नॉन आणि 10 असतील तर डेक. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्समध्ये जर का कंपाऊंडमध्ये सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील तर त्याच्यासाठी प्रायमरी सफिक्स एन लिहायचा. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर इन लिहायचा. जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर आइन लिहायचा. त्याच्यानंतर येतो सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्समध्ये काय करायचं? तर याचा जो ई आहे, या प्रायमरी सफिक्समधला ई याला रिप्लेस करून जो फंक्शनल ग्रुप असेल तर रिस्पेक्टिव्ह फंक्शनल ग्रुपमधला सेकंडरी सफिक्स आपण लिहून टाकायचा. समजा तुमचा फंक्शनल ग्रुप असेल OH तर त्याच्यामध्ये ईच्या जागेवरती OL रिप्लेस करायचा. जर का NH2 असेल तर ईच्या जागेवरती अमाइन रिप्लेस करायचा. जर का CONH2 असेल तर ईच्या जागेवरती अमाइड असं रिप्लेस करायचं. जर का C डबल बॉन्ड OH असेल तर अल असं रिप्लेस करायचं फॉर अल्डिहाइड. बघा, C डबल बॉन्ड असेल, दोन्ही बाजूने कार्बन्स असतील तर तिथं ओन असं रिप्लेस करायचं कीटोनसाठी. C डबल बॉन्ड OH असेल तर ओइक ॲसिड असं रिप्लेस करायचं कार्बॉक्झिलिक ॲसिडसाठी. C डबल बॉन्ड OR असेल तर O8 असं रिप्लेस करायचं. त्याच्यानंतर CN असेल तर नायट्रायल असं रिप्लेस करायचं. आता मी इथं जे काही कंपाऊंड काही फंक्शनल ग्रुप्सला मी स्टार करून ठेवलेले आहेत, तर स्टार केलेल्या फंक्शनल ग्रुप्सला काय करायचं? दीज आर द टर्मिनल फंक्शनल ग्रुप्स. सो वी हॅव टू स्टार्ट ऑलवेज विथ दीज कार्बन्स इन द रिस्पेक्टिव्ह फंक्शनल ग्रुप्स. म्हणजे आपण काय करायचं?
ज्यावेळी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतो, नंबरिंग करतो, नंबरिंग केल्यानंतर नंबरिंग करत असताना सर्वात पहिल्यांदा या कार्बनला 1 नंबर नंबरिंग करायचं, 1 नंबर द्यायचा आणि तिथून पुढे मग चेन स्टार्ट करायची 2, 3, 4 अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग करायचं आहे. सो दीज आर द टर्मिनल फंक्शनल ग्रुप्स दॅट मीन्स वी हॅव टू स्टार्ट द चेन with the carbon atom including in these functional groups. बघ, आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये थोडंसं समजेल. आता सर्वात पहिला कंपाऊंड, याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली 1, 2, 3, 4 हे आपण पाठीमागच बघितलेलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, नंबरिंग केलं. नंबरिंग कोणत्या बाजूने केलं तर ज्या बाजूने फंक्शनल ग्रुप जवळ होता, इकडून OH ग्रुप, या बाजूने आपला OH ग्रुप जवळ होता म्हणून इकडून आपण नंबरिंग केलं. त्याच्यानंतर काय येतो, सर्वात प्रथम येतो प्रिफिक्स. बघा, सर्वात प्रथम आपल्याला प्रिफिक्स पाहायचा आहे. बघा, प्रिफिक्स काय येणार आहे तर याच्यापैकी कोण दिसतोय का, दिसतोय 2 पोझिशनला मिथिल दिसतोय म्हणून आपण म्हणूयात इथं 2 मिथिल. दिस इज द प्रिफिक्स. त्यानंतर रूट वर्ड, लॉंगेस्ट चेनमध्ये कार्बन किती आहेत 4. सो फॉर 4 कार्बन ॲटम्स द रूट वर्ड इज ब्यूट. देन प्रायमरी सफिक्स काय येईल तर याच्यामध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे लॉंगेस्ट चेनमध्ये, सर्व सिंगल बॉन्ड दिसत आहे म्हणून आपण इथं एन असा आपल्याला प्रायमरी सफिक्स जोडावा लागेल. आणि याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का तर आहे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे, OH फंक्शनल ग्रुप आहे. OH फंक्शनल ग्रुपसाठी आपण काय करतो, फंक्शनल ग्रुप जर का OH असेल तर त्याच्याशी सेकंडरी सफिक्स आपण ऑल देतो. मग तो सेकंडरी सफिक्स देत असताना लोकंट तिथं अगोदर लिहावा लागतो. लोकंट म्हणजे काय, तो फंक्शनल ग्रुप कोणत्या नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे तर 1 नंबरच्या, म्हणून त्याला आपण 1OL असं म्हणूयात. OH साठी काय आपल्याला सेकंडरी सफिक्स जोडावा लागेल तर OL जोडावा लागेल. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड विल बी 2-methyl butane 1-ol. नाव लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. बघा, आपण दुसरं एक्झाम्पल बघूयात. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन 1, 2, 3, 4 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन असेल. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. याला नंबरिंग कुठून करायचं, या बाजूने ब्रँच जवळ आहे, 2 नंबरला ब्रँचिंग आहे आणि इकडून 1, 2, 3 नंबरला ब्रँचिंग असेल. त्याच्यामुळं ज्या बाजूने ब्रँचिंग जवळ तिकडून आपण नंबरिंग करूयात 1, 2, 3, 4. बघा, आता मग प्रिफिक्स, मग आपलं सिक्वेन्स प्रिफिक्स, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स अँड सेकंडरी सफिक्स. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला इथं समजून घ्यावी लागेल ती अशी की प्रिफिक्स आणि सेकंडरी सफिक्स हे 2 ऑप्शनल असू शकतात. म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये प्रिफिक्स आणि सेकंडरी सफिक्स असावेच असा कुठं नियम नाही. हे असतीलच असा कुठं रूल नाही. हे असू पण शकतात आणि नसू पण शकतात. मात्र रूट वर्ड आणि प्रायमरी सफिक्स हे मात्र कंपल्सरी तुमच्या कंपाऊंडमध्ये येणार आहे. जर का सेकंडरी सफिक्स कोणता जर फंक्शनल ग्रुप नसेल तुमच्या कंपाऊंडमध्ये, सेकंडरी सफिक्स आपण कोणासाठी देतो, फंक्शनल ग्रुपसाठी. सेकंडरी सफिक्स जर नसेल तर आपण काय करायचं, एंडिंग काय करायचा, ईने करायचा, ईला रिप्लेस करायचा नाही. आणि जर का प्रिफिक्स नसेल तर प्रिफिक्स सोडून सुरुवात रूट वर्ड पासून करायची. बघा, आता मग आपण काय करूयात, या कंपाऊंडमध्ये प्रिफिक्स आहे का तर आहे. प्रिफिक्स किती नंबरला कोणता आहे तर 2 नंबरला तुमचा प्रिफिक्स आहे. बघा, 2 नंबरला ब्रोमिन आहे. सो आपण म्हणूयात 2 ब्रोमो. त्याच्यानंतर रूट वर्ड काय येईल, लॉंगेस्ट चेनमध्ये 4 कार्बन असल्यामुळे रूट वर्ड येणार आहे ब्यूट. प्रायमरी सफिक्स कोणता तर टाईप ऑफ बॉन्ड कोणता आहे, बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड म्हणून आपण त्याला म्हणू एन. आता आपल्याला काय करायचंय तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, या कंपाऊंडमध्ये फंक्शनल ग्रुप कोणताही प्रेझेंट नाही. बघा, या कंपाऊंडमध्ये याच्यापैकी कोणताही फंक्शनल ग्रुप प्रेझेंट दिसत नाही म्हणून आपण काय करायचं, ईला रिटेन करायचा, ईला लिहायचा, ईला रिप्लेस करायचा नाही. जर का सेकंडरी सफिक्स तुमच्या कंपाऊंडमध्ये जर फंक्शनल ग्रुप नसेल तर सेकंडरी सफिक्स लिहायचा नाही, ईला रिटेन करायचा, ईला लिहायचा. आणि जर असेल तर ईच्या जागेवरती सेकंडरी सफिक्सने त्याला रिप्लेस करायचं. व्हेरी सिम्पल. बघा, आता आपण तिसरा कंपाऊंड बघूयात. तर याच्यामध्ये
आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करूयात 1 2 3 4. लॉंगेस्ट चेन विल बी ऑफ 4 कार्बन atoms. The numbering will start from this carbon 1 2 3 4. Now our sequence प्रिफिक्स, रूट वर्ड, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय येईल? प्रिफिक्स ब्रँच कोणती येते का? तर येते बघा. 1 नंबरला कोणता येते? क्लोरीन आहे म्हणून म्हणायचं 1 क्लोरो. त्याच्यानंतर ना रूट वर्ड काय येणार आहे? लॉंगेस्ट चेनमध्ये 4 कार्बन म्हणून म्हटलं ब्यूट. टाईप ऑफ बॉन्ड कोणता आहे? डबल बॉन्ड. डबल बॉन्डसाठी आपण काय घेतो? इन. बरं, डबल बॉन्ड किती नंबरच्या कार्बनला स्टार्ट झाला? 1 म्हणून म्हटलं 1 इन. बरं, आता याच्यामध्ये सेकंडरी सफिक्स यांच्यापैकी कोणता तुम्हाला फंक्शनल ग्रुप दिसतोय का? तर नाही दिसत. त्याच्यामुळं आपण इनचा ई रिटेन करायचा, त्याला रिप्लेस करायचा नाही. संपला. पुढं आता आपण थोडंसं फास्ट घेऊयात. इथं हा कंपाऊंड आपण एक गोष्ट लक्षात घ्या. दिस इज द अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप अँड दिस इज द टर्मिनल फंक्शनल ग्रुप. टर्मिनल मी स्टार केलेलं आहे बघा इथं. आणि ह्या टर्मिनल फंक्शनल ग्रुपमध्ये काय करायचं की टर्मिनल फंक्शनल ग्रुपला 1 नंबर द्यायचा. जरी इकडं लॉंगेस्ट चेन तिथून पुढं मग लॉंगेस्ट चेन आपण ठरवायची, डिटरमाइन करायची. मात्र टर्मिनल फंक्शनल ग्रुप इज ऑलवेज नंबर्ड ॲज 1. त्याच्यानंतर हा 2 नंबरचा कार्बन येईल, त्याच्यानंतर हा 3 नंबरचा कार्बन येईल. बघा आता याचं काय येईल नॉमेनक्लेचर. तर प्रिफिक्स काय येणार आहे? याच्यापैकी ब्रँच कोणती दिसते का? अजिबात नाही दिसत. ही लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करूयात. याच्यामध्ये ब्रँच कोणती दिसते का? ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर ना नाही दिसत. बघा त्यानंतर रूट वर्ड काय येणार? लॉंगेस्ट चेनमध्ये 3 कार्बन म्हणून आपण रूट वर्ड घेऊयात प्रोप. त्याच्यानंतर ना कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे याच्यामध्ये? सिंगल बॉन्ड दिसतोय. लक्षात घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर इन घ्या, ट्रिपल बॉन्ड असेल तर आयन घ्या. ते डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजनमधला ग्राह्य धरू नका. त्याच्यावरून कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असेल तर तुम्ही इन म्हणू नका, त्याला एनच म्हणा. कारण एन आपण कधी म्हणायचं? जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील तर. आपल्याला कार्बन आणि कार्बनमधला बॉन्डचा टाईप कोणता आहे तो बघायचा आहे, कार्बन ऑक्सिजनमधला बघायचा नाही. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळं कार्बन कार्बन बॉन्ड कशी सिंगल बॉन्ड आहे, त्याच्यामुळं एन आपल्याला म्हणावं लागेल प्रोपॅन. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडसाठी आपण काय लिहितो? अल लिहितो. म्हणून आपण तिथं काय लिहावं लागेल? अल लिहावं लागेल. टर्मिनल फंक्शनल ग्रुपला आपल्याला तिथं लोकांची पोझिशन लिहायची गरज नाही. प्रोपॅन 1 अल असं म्हणायची गरज नाही, प्रोपॅनल म्हणायचं. कारण लक्षात घ्या, टर्मिनल फंक्शनल ग्रुप हा नेहमी टर्मिनल फंक्शनल ग्रुपला नेहमी आपल्याला नंबर 1 द्यावा लागतो. ते स्टार्टच तिथून करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथं 1 अल म्हणायची गरज नाही. लक्षात आलं का? बघा पुढं. त्याच्यानंतर हा कंपाऊंड, याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन 1 2 3 4. नंबरिंग कसा करावं लागेल? 1 2 3 4. बघा आता नंबरिंग केलं. प्रिफिक्स काय येणार आहे? प्रिफिक्स याच्यामध्ये कोणताही येणार नाही, ब्रँच नाही याच्यामध्ये. रूट वर्ड काय येणार? 4 कार्बन्स आहेत म्हणून आपण त्याला ब्यूट म्हणूयात. त्याच्यानंतर ना प्रायमरी सफिक्स काय येणार? कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. किती नंबरला सुरू झाला? 2 नंबरला म्हणून म्हटलं 2 इन. त्याच्यानंतर ना सेकंडरी सफिक्स फंक्शनल ग्रुप आहे का? तर आहे. OH हा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे त्याला आपण, आणि तो किती नंबरला आहे? 1 पोझिशनला म्हणून त्याला म्हटलं 1 ऑल. ब्यूट 2 इन 1 ऑल असं या कंपाऊंडचं नाव येईल. त्याच्यानंतर बघा या कंपाऊंडमध्ये आपण इथं सुद्धा C डबल बॉन्ड OH याला मी स्टार करून ठेवलेला आहे. बिकॉज दिस इज द टर्मिनल फंक्शनल ग्रुप. आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपमधला जो कार्बन असतो त्याला नेहमी काय करायचं? 1 नंबर द्यायचा. तिथून पुढे चेन आपण स्टार्ट करायची. याला 1 2 3 4. बघा ही झाली तुमची लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली. केल्यानंतर ना याच्यामध्ये ब्रँच कोणती दिसते का? प्रिफिक्स कोणता दिसतोय का? तर दिसतोय. तर या कंपाऊंडमध्ये नायट्रो NO2 हा तुमचा ही तुमची ब्रँच आहे. त्याच्यामुळे NO2ला आपण काय म्हणायचं? नायट्रो. किती नंबरला आहे? 3 नंबरला. सो 3 नायट्रो. त्याच्यानंतर रूट वर्ड काय येणार? लॉंगेस्ट चेनमध्ये 4 कार्बन्स असल्यामुळे आपण म्हणूयात ब्यूट. बघा त्याच्यानंतर ना टाईप ऑफ बॉन्ड कोणता आहे? सर्व सिंगल बॉन्ड असल्यामुळे त्याला म्हटलं आपण ॲन. त्याच्यानंतर ना C डबल बॉन्ड OH हा आहे फंक्शनल ग्रुप आणि त्याच्यासाठी सेकंडरी सफिक्स काय येतो? तर ओइक ॲसिड. आपण हा कंपाऊंड बघूयात. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन 1 2 3 4.
1 2 3 4. तुम्ही कॉर्नर्स घेऊन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा किंवा स्ट्रेट चेन करा, काही फरक पडत नाही. मी स्ट्रेट चेन सिलेक्ट करतो. केल्यानंतर बघा नंबरिंग करूयात. इकडून ब्रँच जवळ आहे, नंबरिंग केलं 1 2 3 4. बघा 2 पोझिशनला इथिल ब्रँच आली, 1 पोझिशनला ब्रोमिन आली, म्हणून आपण 1 ब्रोमो 2 इथिल असं म्हणूयात. या कंपाऊंडचं नाव काय येणार आहे? 1 ब्रोमो 2 इथिल झालं. ब्रँच झाली. आता लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन? 4 आहेत. त्याच्यामुळं आपण तिथं रूट वर्ड लिहूयात ब्यूट. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स काय येणार? कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड, म्हणून आपण म्हटलं एन. आणि ईला रिटेन करायचा का? ईला लिहायचा का? तर लिहायचा, कारण याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नाही. बघा त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड बघूयात आपण. इथं लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5. बघा मी सर्व फंक्शनल ग्रुप्स, सर्व ब्रँचेस कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व टाईपच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं नॉमेनक्लेचर तुम्हाला देता येईल. ॲटलिस्ट HSC लेवलपर्यंत जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील त्या कंपाऊंड्सचं तर तुम्हाला 100% नॉमेनक्लेचर देता येईल. हा माझा तुमच्यासाठी प्रयत्न राहील. बघा आता याला नंबरिंग करूयात. 1 2 3 4 5. नंबरिंग केलं. आता प्रिफिक्स काय येईल? याच्यामध्ये प्रिफिक्स येणार नाही, याच्यामध्ये ब्रँच नाही. त्याच्यानंतर रूट वर्ड काय येईल? लॉंगेस्ट चेनमध्ये 5 कार्बन्स असल्यामुळे आपण काय म्हणूयात? पेंट म्हणूयात. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स काय? लॉंगेस्ट चेन जे आहे त्याच्यामध्ये जे कार्बन्स आहेत त्यांच्यामध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड असल्यामुळे तिथं आपण ॲन म्हणूयात. त्याच्यानंतर सेकंडरी सफिक्स फंक्शनल ग्रुप कोणता आहे का त्याच्यामध्ये? तर आहे कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. 2 नंबरला कीटोन फंक्शनल ग्रुप आहे, म्हणून आपण 2 ओन असं म्हणूयात. 2 ओन. बघा झालं. आता याच्यानंतर हा कंपाऊंड आपण बघूयात. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन 1 2 3 4. नंबरिंग करूयात 1 2 3 4. त्याच्यानंतर आपण प्रिफिक्स काय येईल? 1 पोझिशनला ही प्रिफिक्स येणार नाही. हा NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे, प्रिफिक्समध्ये तो येणार नाही. लक्षात आलं का? प्रिफिक्समध्ये फक्त एवढे कंपाऊंड्स येतील सर्व. हे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स येतील. पुढं बरं, मग इथं लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन? 4 असल्यामुळे आपण रूट वर्ड घेऊयात ब्यूट. त्याच्यानंतर प्रायमरी सफिक्स काय? कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड, म्हणून 2 पोझिशनला ट्रिपल बॉन्ड सुरू होतो, म्हणून 2 आयन म्हणू आपण. आयन. आणि नंतर ईला आपल्याला रिटेन करायचा आहे का? नाही करायचा, कारण याच्यामध्ये आपला फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. ईला रिटेन करायचा नाही. बरं, फंक्शनल ग्रुप किती नंबरला आहे? 1 पोझिशनला आहे, म्हणून 1 अमाइन म्हटलं. पुढं लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन आहेत बघा? 1 2 3 4 5. ही लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली. सिलेक्ट केल्यानंतर आपण नंबरिंग करूयात 1 2 3 4 5. प्रेफिक्स कोणता येईल? 2 पोझिशनला क्लोरीन आहे, म्हणून 2 क्लोरो. त्याच्यानंतर रूट वर्ड काय? लॉंगेस्ट चेनमध्ये किती कार्बन आहेत? लॉंगेस्ट चेनमध्ये 5 कार्बन असल्यामुळं पेंट. कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड, म्हणून म्हटलं ॲन. आता ईला रिटेन करायचा तर करायचा, कारण याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप नाही. पुढं 1 2 3 4 5. ही आपण लॉंगेस्ट चेन 5 कार्बनची सिलेक्ट केली. मी नंबरिंग इकडून दिलेलं नाही, लक्षात घ्या. फक्त लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलेली. लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करताना इथं बघा या बाजूने ब्रँच जवळ आहे, या बाजूने फंक्शनल ग्रुप जवळ आहे. ब्रँच आणि फंक्शनल ग्रुप जर असतील तर लक्षात घ्या, ज्या बाजूने फंक्शनल ग्रुप जवळ आहे तिकडूनच नंबरिंग करायचं, हे लक्षात घ्या. ब्रँचपेक्षा फंक्शनल ग्रुप महत्त्वाचा असतो. मल्टिपल बॉन्डसुद्धा महत्त्वाचा असतो. मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. नंबरिंग करूयात 1 2 3 4 5. आता 4 पोझिशनला काय असेल? नायट्रो, म्हणून ब्रँच काय येणार? प्रिफिक्स येणार आहे 4 नायट्रो. त्याच्यानंतर रूट वर्ड काय येईल? लॉंगेस्ट चेनमध्ये 5 कार्बन्स, म्हणून तिथं म्हटलं पेंट. त्याच्यानंतर डबल बॉन्ड कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. तो कितीला सुरू झाला? 2ला, म्हणून 2.
डबल बॉन्डसाठी आपण काय घेतो, इन घेतो, इन. आता ईला रिटेन करायचा का, लिहायचा का ईला, नाही लिहायचा, कारण याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे, तो फंक्शनल ग्रुप आहे OH. OHसाठी आपण सेकंडरी सफिक्स काय घेतो, ऑल घेतो. पण तो ऑल लिहिताना त्याचा लोकंड किती नंबरला आहे, किती नंबरला तो फंक्शनल ग्रुप आहे, 1 पोझिशनला, म्हणजे तो 1 ऑल असं पण म्हटलं. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.